संतोष देशमुख प्रकरणाचा आज दोषारोपपत्र खरं तर न्यायालयात दाखल करण्यात आला आहे आणि याविषयी बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत धनंजय देशमुख आहेत. भैया काय सांगाल, आज दोषारोपपत्र दाखल केलं आहे CIDनं स्पेशल कोर्टामध्ये. काल नियुक्ती झाली उज्ज्वल निकमची आणि आज दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. तो योगायोग आहे. आम्ही याच्या अगोदरच उज्ज्वल निकम साहेबांची वेळोवेळी मागणी केलेली होती, त्यांची ऑर्डर राहिलेली होती. ही मागणी 18 डिसेंबरला केली होती आणि काल खऱ्या अर्थानं ते पत्र आम्हाला भेटलं. आज चार्जशीट दाखल झालेलं आहे. आता ज्यावेळेस आपल्याला चार्जशीट येईल हे ज्यावेळेस दाखल केलेली प्रत, त्यावेळेस मग आपल्याला पुढची काय दिशा आहे ते आपल्याला कळेल. सुरेश धसांनी असं विधान केलं आहे की 90 दिवसात चार्जशीट दाखल करायची होती, मात्र 80व्या दिवशी आज दाखल केली आहे. आरोपींना जामीन घेण्यासाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी जागा ठेवली नाही. कसं पाहतात एकूणच त्यांच्या या विधानाकडे? नाही, त्यांना ह्याच्यामध्ये जास्त गोष्टी माहीत आहेत आणि ते त्यांचं खरं आहे. 90 दिवसाच्या अगोदरच चार्जशीट झालं याचं एक दुसरं कारण आहे. जी टीम होती SIT CID ही चांगल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात अधिकारी होते, त्याच्यामुळे तपास पूर्ण चारी बाजूनं करण्यात येत होता आणि त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ती त्यांना वेळेच्या अगोदर करता आली. खासदार बजरंग बाप्पांना असं विधान केलं आहे की कालच उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली आणि आज एकूणच दुसऱ्या दिवशी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. संशय कुठेतरी त्यांनी व्यक्त केला आहे. हां, या संदर्भात बप्पा आणि आम्ही त्याची चर्चा करू आणि आमच्याकडे काही माहिती आहे किंवा त्यांना काही ज्या शंका आहेत किंवा आम्हाला काही शंका आहेत त्या आम्ही विचारपूर्वक त्याच्यावर चर्चा करून दोघांचं काय जे मत आहे ते ठरवू. 80वा दिवस आहे आज आणि आज खरं तर चार्जशीट दाखल झाली आहे. तुम्ही समाधानी आहात का? नाही, समाधानी ज्यावेळी चार्जशीटची कॉपी येईल आणि त्याच्यात कशा पद्धतीनं सगळी मांडणी झालेली आहे, कशा प्रकारे तपास झालेला आहे, हे कटकारस्थान कसं केलं गेलं, हत्या कशी केली गेली, खंडणी कशी मागितली गेली, अपहरण कसं झालं, या सगळ्या गोष्टी प्रॉपर त्याच्यामध्ये कशा उतरवलेल्या आहेत ते बघूनच आपल्याला व्यक्त होणं अधिक फायद्याचं होईल. तुम्ही वेळोवेळी CID पथक असेल किंवा पोलीस प्रशासन यांना भेटले, तपासासंदर्भात तुम्ही त्यांच्याकडे काही कुठंतरी त्यांना भेटून तुम्ही काही सूचना केल्या. आता तपास पूर्ण झाला आहे जवळपास, त्यांचं असं म्हणणं आहे की अजून तपास आम्ही करू शकतो, मात्र जवळपास तपास पूर्ण झाला आहे, आंधळे अजून मिळालं नाही. नाही, आंधळे मिळाला नाही ती चूक पोलीस प्रशासनाची आहे, स्थानिक प्रशासनाची. कारण का तो आंधळे पहिल्या काही केसेसमध्ये 2 वर्षापासून फरार होता, त्यावेळेस त्याला पकडलं गेलं नाही. त्यावेळेस त्याला जर काही शिक्षा दिली असती तर हा गुन्हा त्यांनी केला नसता आणि हा टळला असता गुन्हा. परंतु तसं न करता त्यांना कुठंतरी अभय पोलिसांना दिलं, तो पोलिसांचा मित्र होता आणि यातून ही गोष्ट घडलेली आहे. तर ते पोलीस यंत्रणेचा भाग आहे, त्यांनी त्यांना लवकरात लवकर पकडावं आणि जेरबंद करावं. अन्नत्याग आंदोलन 2 दिवसापूर्वी तुमचं कालच संपलेलं आहे, त्याचाच परिणाम म्हणावाच. आता अन्नत्याग आंदोलन केलं त्याच दिवशीची ऑर्डर झालेली आहे आपल्या वकील साहेबांची. तर तो योगायोग म्हणा किंवा त्यांनी ह्या उपोषणाच्या अनुषंगानं घेतलेला निर्णय असावा. आता दोषारोपपत्र दाखल झालं आहे. खरं तर आता न्यायालयीन लढाई पुढं एकूणच असणार आहे. आता पुढं काय? पुढं न्यायप्रविष्ट प्रक्रिया आता इथून पुढं चालू झालेली आहे. त्यावर आपण जे काय आपल्याला आपली भूमिका आहे ती तर हीच आहे की न्याय भेटला पाहिजे लवकर. आपण तशीच विनंती करतोय आणि याच्यातून चांगल्या पद्धतीनं ही सगळी बाजू मांडून या आरोपींना फाशीपर्यंत न्यायचं काम आता न्यायालयाचं आहे, वकील साहेबांचं आहे. ही प्रक्रिया आता न्यायप्रविष्ट झालेली आहे. आज दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सुरेश धस असतील किंवा बजरंग बाप्पा असतील किंवा मनोज जरांगे पाटील असतील, कोणाचा फोन आला किंवा बोलणं झालंय? नाही बोलणं झालं अजून कुणाचं, पण होईल बोलणं या विषयावर. CIDचे कोणी तपासाकडे कसं पाहता? 80वा दिवस आहे आज, दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं. नाही, त्याच्यात खूप मोठी टीम होती. त्या टीम मोठी असल्यामुळं तपास यंत्रणा गतिमान होती आणि गतिमान असल्यामुळं SITचे अधिकारी CID असल्यामुळं ही जी प्रक्रिया आहे ती वेळेत झालेली आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला त्यांच्यावर विनंती आम्ही वारंवार करत होतो की ही जी सगळा तपास आहे निपक्षपातीपणे झाला पाहिजे आणि त्यावर त्यांनी गांभीर्यानं किंवा आम्हाला आश्वासन दिलं की तपास योग्य दिशेनं आणि चांगल्या पद्धतीनंच होणार आहे, झाला आहे. आता तपास पूर्ण झाला, दोषारोपपत्र दाखल झाला आहे. न्यायालयीन लढ्यासाठी आता देशमुख कुटुंब सज्ज आहे? एकदम सज्ज आहे. आपण न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाहीत, न्यायच घेणार आहोत. आरोपींना फाशी होईपर्यंत आपण कुठेही थांबणार नाहीत. तर धनंजय देशमुख होते, यांनी असं सांगितलं की न्यायालयीन लढाईसाठी आता देशमुख कुटुंबीय पूर्णपणे सज्ज आहे. एकूणच आज दोषारोपपत्र खरं तर या प्रकरणात झालेलं आहे. 80वा आजचा दिवस आहे आणि आज दोषारोपपत्र झालं आहे आणि खरं तर न्यायालयीन लढ्यासाठी आता सज्ज असल्याचं या ठिकाणी त्यांनी विधान केलं आहे. कॅमेरा पर्सन अप्पासाहेब मोहरकरसह नझीर खान, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.